फोटोसाठीच थांबते दररोज. मी म्हणतो दुसरा कोण महात्मा आहे बा मागे, माझं लक्ष आज लक्षात आलं. तेवढ्यासाठी दिसलो पाहिजे लोकांना, काही कशात खुश आहे. भुजणे महाराजांचा आशीर्वाद ठीक आहे. हे तिसरं कोण म्हटले, दुसरा महाराज कोण नसली तर काही गरजही नाही ना. इथं काय अंगरक्षक लागतात का आपल्याला. म्हटलं ह्या साधू कोण आहे ते ठीक आहे. पुढचे निज आयुध भुजचारी चतुर्भुज रूपात प्रभू प्रकट झाला. माता कौशल्या नाराज, आप चतुर्भुज में प्रकट हुए भगवान? हाँ माँ. अरे क्या मामा कहते हो? अगर चतुर्भुज रूप में प्रकट हुए तो कोई बोलेगा कौशल्या का बेटा है? क्या करूं? छोटे हो जाओ. माता पुणे बोली, सोमति डोली तजहु तात यह रूपा, कीजे शिशु लीला अति प्रियशीला, यह सुख परम अनुपा. लहान झाले. अब तो अच्छा लगता है? नहीं. क्यों? अरे छोटे हुए लेकिन बातें बड़ों की तरह करते. क्या करो? छोटा बच्चा क्या करता है? रोना सुरू करो. जेव्हा रडायला सुरुवात केली, एका दासीनं बघितलं माई कौशल्यला बाळ झालं. ती पडत गेली दशरथजी पर्यंत. जय हो महाराज, महाराज बधाई हो. महाराज क्या हो? आपको लाला भय. दशरथ पुत्र जन्म सुनिकाना, मानव ब्रह्मानंद समाना, परमानंद पुरी मन राजा, जाहि बुलाई बजावहु बाजा. और जा बाजे बजाने को लगाओ. आणि एकाएकी भर दुपारी अयोध्येत वाद्य वाजायला सुरुवात झाली. एक दुसरीच्या दारात जाऊन विचारू लागली, बाई कशाचा कशाचा नवबदा पुत्र झाला दशरथा, चला चला तेथे जाऊ कौशल्याचे बाळ पाहू. राम दशरथ के घर जन्मे घराना हो तो ऐसा हो, लोग दर्शन को चले आए सुहाना हो तो ऐसा हो. ज्या वंशात रामचंद्राचा जन्म झाला त्या सूर्याच्या आनंदाला पारावार नाही. 1 महिना सूर्य जाग्यावर थांबला. कौतुक देखी पतंग फुलाना, 1 मास कही जात न जाना. मास दिवस कर दिवस भा, मर्म न जाने कोई. रत समेत रवि था के हो, निशा कवन विधि हो. सियावर रामचंद्र की जय. 1 महिना सूर्य जाग्यावर थांबला. हे बुद्धिवादी लोकांना न पटण्यासारखं आहे. 1 महिना सूर्य थांबला याचा वेगळा अर्थ आहे. 1 महिना आनंदामध्ये कधी केव्हा कसा संपला हे अयोध्यावासी जनतेच्या लक्षात आलं नाही. याचा अर्थ 1 महिना सूर्य थांबला. आता आमच्या इथं केदार सेठ बसलेले आहे. वारी जवळ आली. तारीख तिथी वार वेळ साल महिना दिवस न विसरलेला मारवाडी समाजाचा एक शेठजी वारकऱ्याच्या नादी लागून आळंदीला गेला.
माऊलीच्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झाला. पुढे पुणे, मग सासवड, जेजुरी, वाले, लोणंद. लोणंदला 1.5 दिवस माऊलीच्या पालखीचा मुक्काम असतो, आताही असतो. आणि बरेच लोक घरी पत्र पाठवायचा उद्योग करायचे त्या 1.5 दिवसात. आता पत्र राहिलं नाही, आता मोबाईल असल्यामुळे. पूर्वी